या सरकारला पूर्णपणे माहिती आहे की कोणाची काय ताकद आहे, तरी सुद्धा हे आंदोलन इथपर्यंत पोहोचण्याचं कारण काय आहे? हे बघ कसं आहे की आणि हे प्रत्येक सरकारच्या काळामध्ये होतं. म्हणजे मी अण्णा हजारेंचं आंदोलन दिल्लीतलं बघितलंय. 3 वेळा अण्णांचं आंदोलन झालं. 3 वर्षामध्ये 3 वेळा आंदोलन झालं. सुरुवातीला जेव्हा अण्णा हजारे दिल्लीमध्ये कोणाला माहित नव्हते, अरविंद केजरीवाल तर त्याहूनही कोणाला माहित नव्हते. म्हणजे अण्णा हजारे मुंबईत तर आपल्याला माहिती होते, महाराष्ट्रात माहिती होते, एकूण अण्णा हजारेंबद्दल माहिती होती. ज्यावेळेस सुरुवातीला ते गेले त्यावेळेस कोणाला कल्पना, त्यावेळेस रामदेव बाबांनी पण आंदोलनाची घोषणा केली होती. आणि रामदेव बाबा वॉज मोर नोन इन म्हणजे हिंदी बेल्ट आणि त्या सगळं दिल्लीचा जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाबद्दल हे जास्त सिरियस होतं सरकार. अण्णांचं आंदोलन ज्यावेळेस पिकअप व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस एकतर अण्णा हजारे हे त्या पटलावरती कम्प्लिटली नवीन, ते गांधी टोपी आणि ते पांढरा शुभ्र हे आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप नाही, त्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा जेनेरिक मुद्दा उचलला. लोकपालचं त्यांनी त्याच्यामध्ये केलं, पण त्यांच्याकडेही कुठल्या पद्धतीने ड्राफ्ट नव्हता की लोकपाल कसा आणायचा आहे. त्यांनी सरकारवरती ती गोष्ट सोडून दिली होती की भ्रष्टाचाराला चाप बसला पाहिजे आणि जसं काही लोकपाल आल्यामुळे सगळा भ्रष्टाचार संपून जाणार आहे. ती गोष्ट अजूनही काही झालेली नाहीये. सांगायचा मुद्दा असा की त्याच्यातनं त्या आंदोलनाच्या वेळेस तू बघितलं असशील त्यातले अनेक जण जे आज आपल्याला दिसत आहेत पब्लिक फोरम मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, अंजली दमानी असतील किंवा ज्यांचा राजकीय पक्षांची काहीही संबंध नव्हता, कुठल्याही पद्धतीने पॉलिटिकल सर्कल्समध्ये त्यांचे काही त्यांचा वावर होता वगैरे अशी काही, त्यांचं काही कुठली पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हती, ते सगळे फोरफ्रंटला आले आणि लोकांसाठी ही गोष्ट बिलिव्हेबल झाली की ह्यांचं तर काही स्टेक मध्ये नाहीये, तरी सुद्धा हे लोक येऊन सांगतायत. म्हणजे जेन्युअनली त्यांचा प्रयत्न आहे की सिस्टीम बदलली पाहिजे. ह्या प्रकारामध्ये सुद्धा कुठेतरी असंच झालेलं आहे की सोनम आणि सरकारने कम्प्लिटली ती सिच्युएशन मिसरीड केली. त्यांच्या कारण 10 वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर बऱ्याचदा सरकारला वाटतं की याचे अनेक आंदोलनं होतात, हे आंदोलन पण होऊन गेलं, ठीक आहे होऊन जाईल, त्याच्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी मार्ग निघेल, आपण जाऊन चर्चेला बसू आणि थिंग्स विल बी सॉर्टेड. पण तो उद्देश नव्हता त्यांचा. याही बाबतीमध्ये कुठेतरी असं झालं की सोनम वांगचुक 18 दिवस 19 दिवस बसले, त्याच्यानंतरही त्याला जे ट्रॅक्शन मिळण्याची अपेक्षा होती तेवढं ट्रॅक्शन मिळत नव्हतं. पण हे स्लो ट्रॅक्शन होतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून, तू मगाशी त्या एसीपींचा उल्लेख केलास, अशी घराघरामध्ये अनेक मुलं आहेत की जी 13, 14, 15 वर्षाची आहेत आणि ते सोशल मीडियावरती बघतायत. त्यांच्यामध्ये ही चर्चा नक्कीच आहे, त्यांना माहिती आहे काँग्रेस जनता पार्टी काय आहे ते. आपण त्याच्याबद्दल चर्चा तर होणारच आहे, केलं तर तुला आठवत असेल त्यावेळेस अनेकांची उदाहरणं आपण त्याच्यामध्ये दिली होती. तर ही चर्चा त्याच्यामध्ये नक्कीच सुरू झाली होती. दुसरी गोष्ट मला त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग सांगायची, मगाशी मिलिंद कांडेकर जे म्हणत होते त्याच्यामध्येच मला ऍड करायची आहे. तुला आठवत असेल की बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर, पराभवानंतर, जो ममता बॅनर्जींचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात फूट पडली आणि त्या महिन्याभरामध्येच खूप हालचाली झाल्या, जे ऑपरेशन 360 मी म्हणतोय, शिवसेनेचे खासदार फुटणं, एनसीपी एसपीची चर्चा आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या काही सुरू झालेल्या होत्या, त्याच काळामध्ये ती बैठक झाली होती. आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींची एक ऑडिओ क्लिप काँग्रेस पक्षाकडनं रिलीज करण्यात आली होती. पहिल्यांदा असं झालं की इंटरनली राहुल गांधींनी जे सांगितलंय ते बाहेर आलं आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचे 2 महत्वाचे मुद्दे होते. त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्यावरती काही प्रश्न उपस्थित केले एकूणच इलेक्शन मॅनेजमेंट बद्दल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल. पण त्यांनी त्याच्यामध्ये हे सांगायचा प्रयत्न करत होते की ज्या पारंपरिक पद्धतीने आपण राजकारण करतोय त्या राजकारणाला आता काही अर्थ उरलेला नाहीये, कारण सरकार आपल्या 2 स्टेप पुढे आहे याच्यामध्ये. भारतीय जनता पार्टीकडे प्रचंड मोठी यंत्रणा आहे. भारतीय जनता पार्टी ही सेटल झालेली पार्टी आहे सत्तेमध्ये, केंद्रस्थानी, जे एकेकाळी काँग्रेस होती. आपल्याकडे ते रिसोर्सेसही नाही आहेत की आपण त्यांना निवडणुकीच्या राजकारणामध्ये बियॉन्ड पॉइंट त्यांना डिफीट करू शकू. आपण जर एक गोष्ट केली तर त्यांच्याकडे 100 गोष्टी आहेत करण्यासारख्या. बरं, निवडून आल्यानंतर सुद्धा ते निवडून आलेल्या आमदार खासदारांचं काय होतंय हेही आपण गेल्या 5 वर्षामध्ये बघितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना डिस्रप्शन, म्हणजे नॉट म्हणजे त्याचा लिटरल मिनिंग कोणी घेऊ नये की डिस्रप्टिव्ह पॉलिटिक्स असं मला म्हणायचं नाहीये, पण जेव्हा एक सेट रूल चालू असतो, एक परंपरागत पद्धतीने गोष्टी चालू असतात, त्याच्यामध्ये जेव्हा आपण ब्रेक करतो त्यावेळेस त्याच्याकडे जास्त लक्ष वेधलं जातं. तेव्हा आपण त्या पद्धतीचे कुठल्या तरी गोष्टी केल्या पाहिजेत. आज काय होतंय, आज उद्धव ठाकरेंना रामरक्षा आंदोलन करायला गेले होते, दुसऱ्या दिवशी येऊन त्यांना शिवाजी पार्कला इकडे या नीटच्या मुद्द्यावरती शिवाजी पार्कवरती आंदोलन करायला बघायला. यापूर्वीचे शिवसेनेची आंदोलन बघतो कधी ते आपले मणिशंकर अय्यरना जोडेमारा आंदोलन, शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून आंदोलन, सावरकरांबद्दल कोणी काय बोललं म्हणून आंदोलन, राम जन्मभूमीवरनं आंदोलन, अशा पद्धतीची आंदोलन किंवा तोडफोड, या पद्धतीच्या गोष्टींवरनं आंदोलन पहिल्यांदा आपण बघितलं की त्यांना तिकडे उतरावं लागलं. आज उद्धव ठाकरे दिल्लीला चालले तिकडे भेटायला. शरद पवार नॉर्मली कुठल्याही आंदोलनापासून दूर राहणार आहे. शरद पवार आज तिकडे आंदोलनाच्या स्थळी जाऊन तिकडे गेले. म्हणजे ज्यांनी आयुष्यभर
सत्तेचं राजकारण केलं, त्यांना तिकडे जाऊन आज तिकडे बसावं लागतंय. हे कुठेतरी राहुल गांधींना अपेक्षित होता. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, स्वाती चतुर्वेदी मगाशी माझ्या शोमध्ये होत्या आणि त्यांना मी हाच प्रश्न विचारला की अरे संजय सिंग एका बाजूला हे म्हणतायत की ते फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत, त्या म्हणाला तू बघ थोड्या वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये तिकडे विरोधी पक्षाचे नेते तिकडे आपल्याला बघायला मिळतील. आणि लिटरली 15 मिनिटांमध्ये सुप्रिया सुळे तिकडे दिसल्या, अखिलेश यादव त्या ठिकाणी पोहोचले, काँग्रेसचे इतर लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि इतर तमाम विरोधी पक्षातले लोक सुद्धा त्या ठिकाणी जायला सुरुवात झाली. सो बेसिकली आताची लढाई आपल्याला वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे, कारण हे डिलिमिटेशन बिल पास होणार हे जवळपास त्यांच्या लक्षात आलेलं आहे. पार्लमेंटमध्ये राहून आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आहोत, हेही गोष्ट त्यांच्या कुठेतरी लक्षात आली आहे. सो द ओनली वे की ज्याच्यामध्ये जो नॉन पॉलिटिकल क्लास आहे, की ज्याचा राजकारणाशी संबंध नाही आहे, काँग्रेसने सगळ्या गोष्टी करून पाहिल्या. गुजरातच्या निवडणुकीमध्ये ते मंदिरात प्रत्येक ठिकाणी जाऊन आले, SIRच्या मुद्द्यावरनं त्यांनी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, ती पदयात्रा करून देशभर त्यांनी लोकांमध्ये आपली इमेज बदलण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्याचा थेट संबंध नवीन येणाऱ्या पिढीशी आहे किंवा जे पुढच्या काळामध्ये मतदार म्हणून पुढे येऊ शकतात त्यांच्याशी संबंधित असलेल्या पक्षाने की ज्यांची कुठलीही बॅकग्राऊंड नाहीये, ती गोष्ट घेऊन रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये दिसतोय. संसदेमध्ये आपल्याला घेरता येत नाहीये, संसदेच्या बाहेर कसं घेरता येईल त्याचा हा प्रयत्न आहे, हे आपण नक्कीच त्याच्यामध्ये बघू शकतो. आता मिलिंद सर, मग अशी जर परिस्थिती असेल की संसदेच्या बाहेर सरकारसमोर एक मोठं आव्हान आहे आणि संसदेमध्ये एक मोठं आव्हान आहे, तर सरकारचा आता कुठे उभं आहे सरकार असं जर विचारलं की इतकं मजबूत सरकार, इतके मजबूत पंतप्रधान आणि अमित शहाबद्दल तर आपण ऐकतो की त्यांचं मॅनेजमेंट असेल किंवा फ्लोअर मॅनेजमेंट असेल किंवा राजकीय नियोजन असेल तर ते सुद्धा परफेक्ट असतं. मग आत्ता यावेळेला सरकारकडून अशा काय गोष्टी घडल्यात की ज्याच्यामुळे ही वेळ सरकारवरती आलेली आहे, हा एक भाग. आणि सरकार आत्ता कुठे उभं आहे? मग नाही अभिजित, मला असं वाटतं की सरकारला अजूनही संसदेच्या आत काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला असं वाटतं की संसदेच्या आत काही प्रॉब्लेम आहे. उलट थोडं सरकारला असं वाटलं की आपल्याकडे आता नंबर झाले, आपल्याकडे आणखी इतर पक्ष फुटून येतात आहे, तर आता आपल्याला काही काळजी करायची गरज नाही. कदाचित त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला असावा. नाहीतर अजूनही गोष्ट फार सोपी आहे की जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तर सगळं संपतं ना. म्हणजे ही जर मागणी एक मान्य झाली, ती मागणी मान्य होणार की नाही हा दुसरा भाग आहे. पण मागणी फार सिंपल आहे. तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीचं बघा, वांगचूकचं म्हणा, किंवा आता राहुल गांधीचं म्हणणं असं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे शिक्षा मंत्रींनी. ते का द्यायला पाहिजे? कारण त्या नीटच्या परीक्षेमध्ये प्रॉब्लेम झालाय. तर आता सरकारने काय उत्तर दिलं आज की ते महापाप आहे असं पंतप्रधान म्हणाले, की जे हे झालं घोर पाप झाला आपल्या त्या पेपर लीकमुळे. मात्र त्याची जर जबाबदारी तुम्हाला ठरवायची, त्याची अकाउंटेबिलिटी, तर ती कोणाला तरी राजीनामा द्यावा लागेल किंवा कोणाला तरी शिक्षा झाली पाहिजे त्याची. तर सरकार हा हट्ट आहे सरकारचा की त्यांना त्या आजपर्यंत कोणाचा राजीनामा मोदींनी घेतला नाही आणि तो कदाचित यावेळी पण घेणार नाही. तर हे जे संकट आपण तुम्ही म्हणताय जे संसदेच्या बाहेर आपण बघतोय, म्हणजे आज राहुल गांधी असू द्या किंवा जंतर-मंतरवरती दीप्ती असू द्या, वाकचूक असू द्या, सगळ्यांची मागणी काय आहे? सगळ्यांची मागणी अशी आहे की तुम्ही धर्मेंद्र प्रधानला हटवून द्या. पण मोदींचं राजकारण असं आहे की ते कोणालाही कुठल्याही दबावाखाली कधी हटवत नाही. गेल्या 12 वर्षामध्ये कोणाचा राजीनामा झालेला नाहीये. तर त्यामुळे सांगण्याचा अर्थ असा आहे की संसदेच्या आत तर प्रॉब्लेम नाहीये. संसदेच्या आत जेव्हाही नंबर गेम होईल, तर आज मी जसं म्हटलं डिलिमिटेशन बिलसाठी आज ऑलरेडी त्यांच्याकडे जवळपास 330 जवळपास त्यांच्याकडे खासदार आहे लोकसभेमध्ये. त्यांना 360 पाहिजे आणि जर डीएमकेनी अब्सेंट जरी झाली तरी त्यांचं काम होऊन जातं. तर प्रॉब्लेम हा मला वाटतं अनपेक्षित आहे. ते एका प्रकारे असं त्यांना होतं की आपण संसदेच्या आत मॅनेज केलं तर बाहेरही सगळं मॅनेज होऊन जाईल. ते मॅनेज झालेलं नाहीये आणि ते मॅनेज करण्यासाठी जे काही प्रयत्न होते सरकारचे किंवा दिल्ली पोलीसचे, ते सगळे फसले आहेत. उदाहरणार्थ वांगचूकला जेव्हा तुम्ही उचलून घेऊन गेला तेव्हा असं वाटलं होतं की आता हे आंदोलन संपेल त्या दिवशी, पण त्याच्यानंतर ते आंदोलन आणखीन भडकलं. काल जेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला, संध्याकाळी सांगितलं की आता सगळं संपलं, शुकआउट झाली जंतर मंतरवरती, पण परत ते आपण आज बघतो, आज परत ते आंदोलन वाढलंय. सांगायचा अर्थ असा की त्या सरकारच्या हातापायची गोष्ट बाहेर गेलेली आहे. कारण जे मी म्हटलं ना, जसं हे अनपेक्षित होतं की राहुल गांधी असं करतील, हा एक सरप्राईज होतं सरकारसाठी. त्यांना वाटलं की ते तर वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते खडगेंचा आणि तिथून ते सगळे जाऊन पंतप्रधानांच्या घरीच बसले. तर त्याच्यामुळे हे रोज नवीन नवीन जे डेव्हलपमेंट होतात अभिजित, गेल्या 48 तासामध्ये 72 तासामध्ये जे झालेलं आहे त्या घडामोडी मला तरी अपेक्षित नव्हत्या. कोणालाच, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ते
अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात आहे. एक तर त्याच्यात आपल्याला असं वाटतं की त्या संसदेच्या बाहेर जे घटना होतात ते त्या कुठे ना कुठे हाताबाहेर जातात आहे. पण मला वाटतं अजूनही सरकारचा फोकस क्लिअर आहे की सरकारला ते बिल पास करून घ्यायचं आहे कुठल्याही किमतीत या सेशन. एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मिलिंदजी मला ती मांडायची अभिजित, म्हणजे कसं आहे की या सेशनपूर्वी जे मुद्दे चर्चेमध्ये होते की ज्याच्यावरनं संसदेमध्ये किंवा त्याच्या आधी मोठ्या प्रमाणात ज्याच्यावर चर्चा झाली होती, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा राम मंदिरच्या दानपेटीमध्ये झालेल्या चोरीचा होता. ठीक आहे. आणि त्याला ताबडतोब एक मंदिर किंवा अशा गोष्टी आल्या की तो सिलेबस वेगळा असतो कम्प्लिटली, आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते हे जास्त स्ट्रॉंग आहेत. म्हणजे त्यांनी तर तो लहानपणापासून अभ्यास केलेला आहे त्या गोष्टींचा. ज्या क्षणी राम मंदिर चोरीचा मुद्दा आला, सुरुवातीला जवळपास एक महिनाभर त्याच्याबद्दल चर्चा होत राहिली, डिस्कशन्स होत राहिले, त्याच्यावरती वादविवाद होत राहिले. आणि ज्या क्षणी त्याला टर्न मिळायला सुरुवात झाली, कृष्ण जन्मभूमी असेल किंवा संभलची मस्जिद असेल किंवा ज्ञानव्यापी मस्जिद असेल, ह्या सगळ्या गोष्टीला त्याच्या पलीकडे हा सिलेबस विरोधी पक्षाचा आहे बघायला गेलं तर, की ज्याच्यामध्ये इतर गोष्टी नाही करता येणार. पेपर फुटी असेल, नोकऱ्यांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, हा विरोधकांचा सिलेबस आहे, विरोधी पक्षांचा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये सरकारला तुम्हाला घेरता येऊ शकतं. मिलिंदजी, तुम्हाला पण असं नाही का वाटत की या अपेक्षाच नव्हती कोणाला की पेपर फुटीचा मुद्दा हाच महत्वाचा मुद्दा बनून जाईल? साधारणतः अपेक्षा केली जात होती की उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यापूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरनच संसदेमध्ये जास्त घेरण्याचा प्रयत्न केला जाईल. काँग्रेस सुद्धा त्यावरनं खूप मोठ्या प्रमाणात बोलत होती. म्हणजे पेपर फुटीचा मुद्दा काँग्रेसने काढला, ही गोष्ट बरोबर आहे, पण त्याहीपेक्षा जास्त चर्चा कशाबद्दल ती करत होती तर दानपेटीमध्ये चोरी, आस्था आमच्या भावनांना काय धक्का बसलेला आहे त्याच्यातनं, अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या. पेपर फुटीचा मुद्दा जो सरफेसवर आला त्याच्यानंतर कुठेतरी असं लक्षात आलं की हा आपला सिलेबस आहे, याच्यावरती आपण जास्त खेळू शकतो, रादर दॅन गोईंग इन टू राम मंदिर किंवा त्या दानपेटीतली चोरी वगैरे. नाही साहिल, मला असं वाटतं ना की तो जो दानपेटीचा मुद्दा तो नंतर आला. पहिले ही परीक्षा तर मेच्या पहिल्या आठवड्यातच झाली होती. बरोबर. म्हणजे हे जेव्हा बंगाल इलेक्शनचे रिझल्ट आले त्याच काळामध्ये हे झालं होतं नीटचं, आणि ते उचलून धरलं होतं काँग्रेस पक्षाने. त्याच्यानंतर इव्हन जेव्हा तुम्ही म्हणताय की ते दानपेटीचं जे प्रकरण आलं ते जून मध्ये आलं, मध्ये सुद्धा साहिल मी एक सांगू इच्छितो की हे जवळपास 10 जूनच्या जवळपास हा इश्यू बाहेर आला राम मंदिराचा. तर काँग्रेस पक्षाने, मला एका नेत्याने सांगितलं, 15 दिवस वाट बघितली. जेव्हा ती FIR झाली तेव्हाच त्या काँग्रेस पक्षाने त्याला उचललं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अशी भीती होती की जर आम्ही हा मुद्दा पहिले उचलला तर हे म्हणतील की बघा हे रामद्रोही आहे, राम विरोधी आहे, राम भक्त आहे. ते आरोप तर तसंही व्हायलाच लागले ना नंतर. नाही, पण तरी काँग्रेस वॉज नॉट कीन. माझं म्हणणं असं की काँग्रेसला तो प्रश्न उचलण्यामध्ये त्यांनी 15 दिवस जाऊ दिले जोपर्यंत FIR झालेली नाहीये तोपर्यंत. आणि नाहीतरी असं आहे ना की साहिल की शेवटी राम मंदिरच्या याच्यावरती काँग्रेस काही त्या बीजेपीला घेरू शकत नाही, कारण म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे ना, स्पष्ट म्हणणं असं आहे की हे लोक तर म्हणजे मुलायम सिंग यादवनी गोळी चालवली, हे राम भक्तांवरती गोळी चालवणारे लोक आहेत, त्यांची फायरिंग करणारे लोक आहे, हे कुठे आता आज यांना एवढं का कौतुक वाटतंय राम भक्तांचं? तर मला वाटतं की त्याच्यामध्ये एनिवे ऑपोजिशन वीक विकेटवरती होता. पण आता परीक्षेचा प्रश्न घराघरातला प्रश्न आहे, सगळ्या फॅमिलीजला याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. एक मी फक्त अपडेट देतो साहिल की राहुल गांधीला मॉडेल टाउन या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलंय अशी बातमी आली आहे. म्हणजे ते सेंट्रल दिल्लीहून त्यांना दूर घेऊन जाण्यात आलेलं आहे. म्हणजे ते राहुल गांधींना बसमध्ये जेव्हा घेऊन गेलेत ते, तर काँग्रेस पक्षातर्फे माहिती देशी देण्यात आली आहे की त्यांना मॉडेल टाउन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येत आहे. ठीक आहे. बघा, असं आहे की आताच्या घडीला आता प्रश्न असा उपस्थित होतो की हे पुढे कुठे जाणार याचा